रेणुका झालंय का ग काम? चल हो माझं पण झालंय जीवे. मम्मी, हा मी ऑफिसचं काम करत असताना तुम्ही मला घरकामात एवढी मदत का करता? अगं काय माझ्या वेळेला आमच्या वेळेचा काळ वेगळा होता. मी एकतर 10वी ना परत बसायचं कसं मला कधी कुणी सुचवलंच नाही आणि गवा करायचं त्यावर झालं लगीन. मग मला करिअर हे ते सुचलंच नाही. मग मला असं वाटतं की तुम्ही जर आता आपण एवढाच चान्स असतो आपण जर ह्या सुनेला मोठं व्हायला मदत केली तर म्हातारपणाला आपल्याला सून मदत करेल, आधार होईल का नाही. सगळी पोरं एका कामानिमित्त एकामेकाला प्रत्येकाच्या कामानिमित्त आपल्या आपली कामात असते. मग आता घरात राहतं कोण तर तू मीच इन दोन मुलं आणि ते आपलं हाफ तिकीट. मग एकामेकाला घेऊन जेवलं तर मग घरात गोडी राहील, एकामेकाला तुला बी मदत होईल मला बी मदत होईल. मग एकामेकाचा आधार असतं का नाही माणूस. म्हणून साधी गोष्ट आहे ही दुनियात माणसाची कळत नाही. मग काय होतं कधी कधी डोक्यात विचार येतो की बाबा आपलं करिअर होऊ शकलं नाही, आपल्याला कामं करायला जायचं तर आपल्या पोरांच्या जवळ कोणी नव्हतं म्हणजे थांबायला. मला काही सासू नव्हती कोण नव्हतं. मग माझ्या पोरांनी सांभाळण्यात कोण, मी छोटी मोठी काय कामं करायची तर ते पण होऊ शकलं नाही. मग आता जर मी ऍटिट्यूड बाळगून तुझ्याकडनं स्वयंपाक करून जर मी खुर्ची बसून खात बसले तर मग ही तू काम करणार कधी नाही का. मग तुझा हा ह्यो आत्ताचा तरुणपणाचा काळ आहे की नाही तो नंतर उलटून नाही येणार ना, की तुझी पोरं ज्या वेळेला मोठी होतील त्यावेळेला तू काम करू शकशील तसं त्यावेळेला नाही येणार. मग आताच म्हणजे तरुणपण म्हातारपण आणि बालपण एकदाच येतं ना. मग तसं मी म्हातारपण एन्जॉय करते, तू तुझं तरुणपण एन्जॉय कर. म्हणजे आजूबाजूला आपली 4 माणसं घेऊन आपल्या बरोबरीने एका बरोबर चालायचं आहे. जसं एखाद्या मेंढरांच्या सारखं. मेंढर कशी एका बरोबरीनं चालतात, जनावराला सांगायला लागत नाही. हल्ली काय होतंय माणसाला सांगायला लागतं, माणसाला कळतं सगळं फक्त वळत नाही.